होणार दादा तुझ्या माझ्या मनाला होते रे पण तुला सबके छान एक वहिनी आण. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला कॅपकट प्रो आणि VPN प्रो या दोन्ही ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा VPN प्रो आपल्याला ॲप ओपन करून घ्यायचा आहे आणि UK सर्व्हरवर कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचा आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल आणि व्हिडिओजमध्ये बीटमार्क व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड करून घेतल्यानंतर हा व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, एकाच आपलं जे सॉन्ग आहे ते एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. आता बीटमार्क करण्यासाठी इमेज आहे, आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला स्क्रोल करत जिथं आकडा चेंज होईल तिथं आपल्याला स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आणि अशाच प्रकारे काय करायचं आहे, जिथं जिथं आकडा चेंज होईल तिथं आपल्याला स्प्लिट करत शेवटपर्यंत बीटमार्क करून घ्यायचा आहे. तर मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीटमार्क करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीटमार्क करून घ्या. तर बघू शकता बीटमार्क प्रॉपर आपण केलेला आहे. आता या प्रत्येक लेअरमध्ये तुमचा इमेज रिप्लेस करण्यासाठी लेअर सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करायचा आहे आणि इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपला जो इमेज यूज करायचा आहे तो इमेज काय करायचा सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर इथपासून चालू होणार प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे काय करायचं, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपला इमेज आहे तो रिप्लेस करून सेट करायचा आहे. तर मी अशाच प्रकारे इमेज आहे तो रिप्लेस करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहे तो रिप्लेस करून घ्या. तर बघू शकता आपण प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर आपण रिप्लेस केलेले आहे. आता काय करायचं, पहिली इमेज लेअर सोडून जी सेकंड नंबरची इमेज लेअर आहे ती सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत आपल्याला डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करायचं. तर डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करायचं. म्हणजे जो ओव्हरले इमेज होईल तो आपल्याला प्रॉपर त्या इमेज लेअरच्या खाली सेट करायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा काय करायचं, आपल्याला डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून ओव्हरले करायचे आहे. ओव्हरले केल्यानंतर त्या इमेज लेअर खाली प्रॉपर अशी सेट करायची आहे. आणि थर्ड नंबरची लेअर ही अशाच प्रकारे आपल्याला करायची आहे. म्हणजे काय होणार, याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. तर अशा प्रकारे बघू शकताय आपण इथं तिन्ही लेअर आपण केलेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, चौथी जी लास्ट इमेज लेअर राहणार आहे ती अशाच प्रकारे आपल्याला ओव्हरले करून त्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मी इथं ओव्हरले करून प्रॉपर अशी इमेज लेअर ॲड केल्यानंतर ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा ॲड ओव्हरलेवर क्लिक करून जो इमोजी PNG दिलेला आहे तो ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक निघून पहिला इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून व्हिडिओ म्हणजेच ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आपल्याला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे ट्रेंडिंग किंवा ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघू शकता हॉरिझॉन्टल किंवा डायमंड अशा प्रकारे कोणताही इथं तुम्हाला ब्लर आहे तो इफेक्ट मिळून जाईल. कोणताही तुम्ही तिथं यूज करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथं यूज केलेला आहे. तर इफेक्ट हे दोन इफेक्ट झाल्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करायचं. आता इथपासून आपल्याला 3 इमेज लेअर आहेत. त्याचा फ्रंट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन पहिल्यांदा 3D कार्ड 2 हे अप्लाय करायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि 3D कार्ड 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि 3D कार्ड 4 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि स्ट्रिपलेट 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर परत काय करायचं, आपल्याला परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर परत एकदा इन ॲनिमेशनमध्ये मॅजिक क्यूब हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये नाही तुम्हाला इन ॲनिमेशनमध्येच फ्लिप झूम म्हणजे झूम फ्लिप हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्येच आईस क्यूब हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ॲनिमेशन बॉक्स दिसतोय, त्या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये पुल इन हा इफेक्ट अप्लाय करून इथं अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तोच इफेक्ट अप्लाय होईल. तर अशा प्रकारे बघू शकता आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.